नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मराठी शिक्षक प्रवीण बिसने, DAV मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. मुलांनो, आज आपण घटक पाठ क्रमांक 22 स्वच्छ घर स्वच्छ परिसर यामधील भाग 2 अभ्यासणार आहोत. तर मागच्या भाग 1 मध्ये आपण वरील 2 चित्रांचा अभ्यास केला होता. त्यामध्ये चित्रामध्ये दिल्याप्रमाणे आपण माहिती बघितली होती. आज आपण अजून काही चित्रांचा अभ्यास करू की कशा पद्धतीने आपलं जे आजूबाजूचं परिसर असते ते स्वच्छ ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तर लक्ष द्या. ह्या चित्रात बघा, एक माणूस दिसत आहे. तो काय करत आहे? तिथं 2 बाटल्या दिसत आहेत. त्यावर काहीतरी लिहिलं आहे बघा, जसं ओला कचरा आणि सुका कचरा. आपल्या घरी आपण झाडू लावत असतो, कचरा जमा करत असतो. तर कचरा हा 2 प्रकारचा असतो, एक ओला असतो आणि एक सुका असतो. तर ओला कचरा जो असतो तो वेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे आणि सुका कचरा जो आहे तो वेगळा ठेवायला पाहिजे. तर सुका कचरा जिथं नेहमी आपण ठेवत असतो त्या कचरा पेटीत टाकायला पाहिजे आणि ओला कचरा हा दुसऱ्या कचरा पेटीमध्ये टाकायला पाहिजे. तर व्यवस्थितपणे ते ठेवायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरा चित्र. यामध्ये कचरा घेऊन जाणारी, जमा झालेला कचरा घेऊन जाणारी गाडी तुम्हाला दिसत आहे. मग त्या गाडीने जो कचरा घेऊन जातो तो व्यक्ती आहे आणि बाकी काही लोक आहेत जे ओला कचरा आणि सुका कचरा तिथे घेऊन आले आहेत. तर व्यवस्थितपणे ओला कचरा आणि सुका कचरा याचा निचरा करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे, जो परिसर आहे तो प्रदूषित होणार नाही, घाण तयार होणार नाही. ओला कचरा आणि सुका कचरा जर एका ठिकाणी जर झाला तर ओल्या कचऱ्यामुळे सुका कचरा पण सडून जातो आणि त्यामुळे प्रदूषण निर्माण होते, वायू प्रदूषण होते आणि त्यामुळे आपले आरोग्य बिघडत असते. जर आपल्याला आपले आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर जो कचरा आपण जमा करत असतो त्याचा व्यवस्थितपणे निचरा करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर चित्र क्रमांक 3 बघा. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? तर एका बगीच्याचं चित्र आहे. त्या बगीच्यामध्ये काही लोक इकडे तिकडे फिरत आहेत आणि एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. ते बगीच्यामध्ये पडलेला जो कचरा आहे तो कचरा जमा करत आहेत आणि योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावत आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, या चित्राचं निरीक्षण करा. तिथे एक गाव आहे. गावामध्ये एखादं गार्डन म्हणा किंवा रस्ता आहे. एक झाड तुम्हाला दिसत आहे आणि त्या झाडाच्या खाली काही पाला पाचोळा कचरा जमा झालेला दिसत आहे. पण गावचे लोक काय करत आहेत? तो कचरा साफ करत आहेत आणि योग्य ठिकाणी योग्य साधनांचा वापर करून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावत आहेत. म्हणजेच आपलं गाव, आपलं परिसर ते स्वच्छ करत आहेत. यावरून आपल्याला लक्षात येते की स्वच्छतेचं महत्त्व काय आहे. आपण जसं आपलं शरीर आपण स्वच्छ ठेवत असतो त्या पद्धतीनं आपलं घर, गाव स्वच्छ ठेवायला पाहिजे. त्यानंतर बघा, स्वच्छ भारत अभियान. तुम्हाला माहिती असेल आपल्या भारतामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवलं जाते. आता कशासाठी? तर आपलं संपूर्ण भारत देश स्वच्छ होण्यासाठी. लक्षात ठेवायचं. स्वतः आपण स्वच्छता ठेवायला पाहिजे. काही लोक असतात त्यांचं घर, त्यांचं शरीर, गाव, बऱ्याचशा गोष्टी असतात जे अस्वच्छ असतात, जिकडे तिकडे कचरा पडलेला असतो. पण स्वतःची जबाबदारी समजून त्यांनी ते करायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्वच्छतेचे महत्त्व काय महत्त्व असेल? मग
की जिथे स्वच्छता नांदत असते, जिथे स्वच्छता असते तिथेच निरोगी आरोग्य नांदत असते, लक्षात ठेवायचं. म्हणून नेहमी आपल्या आजूबाजूचा परिसर सगळं स्वच्छ ठेवायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, आपण जी आज माहिती बघितली त्याबद्दल तुम्हाला आजचं गृहपाठ आहे की माझे स्वच्छ घर या संदर्भात तुम्हाला 4 किंवा 5 ओळी लिहून आणायच्या आहेत. ठीक आहे. आजचा गृहपाठ आहे तुम्हाला माझे स्वच्छ घर याविषयी 4 किंवा 5 ओळी लिहून आणायच्या आहेत. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. धन्यवाद.